खांबाला टेकून विमल बसली होती. डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. अजय, अजय चला ना परत, ती पुढे होत म्हणाली. परिसस्पर्श, नारायण धारप, भाग 13. आज माझा चुकीचे निर्णय घेण्याचा दिवस दिसतो, गुरव खिन्न हास्य करत म्हणाले. ठीक आहे, चूक झालीच आहे. आता आपल्याला आपल्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे. इथे जे दगड रचले आहेत त्यांच्यामुळे ही परतीची वाट आपल्याला बंद आहे. चला, पुढे खालीच गेलं पाहिजे. योगायोग वाटत नाही, नाही का? आपण मागे फिरायला कोणाला तरी नको आहे. आता आपल्या इच्छेचा प्रश्नच नाही. आपल्याला तपासावर कदाचित संघर्षासाठी खाली जावंच लागणार आहे. पण हे एकट्या दुकट्याचं काम नाही. एवढे प्रचंड पाषाण रचायला 4-5 माणसं तरी हवीत. अजय आता टॉर्चचा प्रकाश समोर टाकत गुरवांबरोबर पुन्हा एकदा त्या उतरत्या वाटेवरून चालत होता. यावेळी मात्र तो गुरवांबरोबर पुढच्या रांगेतच होता. हे कोणाचं काम असेल गुरव? आपल्या हालचालीवर कोणाचं तरी सतत लक्ष होतं. ते आपल्या मागावर आले असले पाहिजेत. अजय, सोनगावात आल्यापासून तू कोणाकोणाला भेटला होतास? गुरव, खरं सांगू का, माझी सर्व हकीकत फक्त दोघांनाच माहीत आहे, वीरचंद जैन आणि हरिभाऊ चोरगे. पण दोघंही माझ्या मदतीला यायला तयार होते. पण म्हणजे त्या दोघांव्यतिरिक्त तुझ्या सोनगावात येऊन राहण्याची, तुझ्या मनातल्या हेतूची कोणालाही माहिती नाही. विमलला माहीत आहे, मावशींना जास्त माहिती नाही. पण गुरव, हे तिघेजण माझ्या किती विश्वासातले आहेत. त्यांच्यापैकी कोणी हे केलं असेल, पण स्वेच्छेने नाही. कदाचित त्यांना भाग पाडण्यात आलं असेल, किंवा त्यांना मोहिनी तंत्राने असं बाहुल्यासारखं नाचवलं असेल. वीरचंद जैनला मी भेटलेलो आहे, मात्र तुमच्या या हरिभाऊंना भेटलेलो नाही. मी सोनगावात आलेलो आहे ही गोष्ट फक्त वीरचंदना माहीत आहे. त्यांच्याकडूनच ही बातमी इतरांना कळलेली असणार, तुमच्या हरिभाऊंनाही. आपल्या मागोमाग ही 5-7 माणसं आलेली असणार. एका माणसाचं हे कामच नाही. ठीक आहे, व्हायचं ते होऊन गेलं. चला, आपण पुढे जाऊ. मघाची ती मधली ऐसपैस रुंद जागा आता रिकामी होती, मात्र तो दर्प सगळीकडे भरून राहिला होता. त्या सुकलेल्या फुलांची अवस्था पाहता मला तर असं वाटतं की एवढ्यातल्या एवढ्यातच 1-2 महिन्यांपूर्वी हे झालेलं आहे, गुरव म्हणाले. अजयला वाटलं हे सर्व योगायोग निरर्थक खास नाहीत. त्याच सुमारास त्याच्या मस्तकात वेदना सुरू झाल्या होत्या. त्याच सुमारास संक्याला काही विलक्षण दृश्य दिसायला लागली होती. जणू एखादा विषारी वायू अपघाताने गळती लागून वातावरणात आला की त्याची त्वरित नोंद व्हावी. संरक्षणाचे योग्य उपाय आपोआप वापरात यावेत. तशीच या दुष्ट अस्तित्वाच्या सुटकेची कुठेतरी नोंद घेतली गेली होती आणि त्यामागोमाग योग्य ती यंत्रणा कार्यान्वित झाली होती. तो गुरव, संक्या आणि बजा, त्याला तिळमात्र शंका नव्हती की कोणत्या तरी मानवबाह्य प्रेरणेखाली घटनांना एक विवेक्षित दिशा देण्यात आली होती. ते चौघे पुरेसे वाटले होते. आता त्यांच्यावरचा हा विश्वास त्या चौघांना सार्थ करून दाखवायची वेळ आली होती. ज्या ठिकाणाहून ते मघाशी मागे फिरले होते ती जागा मागे गेली. पुढे खडकातली वाट बसकी आणि अरुंद झाली होती. काही वेळाने त्यांना कदाचित हातापायांवरही त्या चिंचोळ्या भुयार मार्गावरून जावं लागेल. मोठी कठीण जागा खरी. सरपटत जाताना मागे वळायची सोय नाही आणि त्या अरुंद अंधाऱ्या वाटेत काही भेटलं म्हणजे? अजय, गुरव म्हणाले, तू आधी जा, मग संक्या, मी शेवटी येतो. अजय वाकून त्या विवरात शिरला. शरीर जेमतेम मावणे इतकीच जागा होती. बजा तर अंगाने चांगला आडवा होता. वाट जर आणखी अरुंद झाली तर तो मध्येच अडकून बसायचा. आणि आता तो उग्र तिखट दर्प आणखी तीव्र झाला होता. ते पुढे कुठेतरी खासच होतं. आपल्या चौघांच्या सरपटण्याचा आवाज या बंद जागेत त्याला नक्कीच ऐकू येणार.
म्हणजे मानवी ज्ञानेंद्रियांची त्याला आवश्यकता पडत असली तर. अजूनही समोरून गार ताजी हवा येत होती, म्हणजे पुढे कुठेतरी उघडं छिद्र किंवा खडकात उघडी फट असली पाहिजे. आता अजयचे तळहात आणि गुडघे खडकावर घासून घासून हुळहुळे झाले होते. आता त्याची दमछाक व्हायला आली होती. समोरची वाट एकाएकी संपली. अंदाजाने पुढे टाकलेला हात एकदम मोकळ्या हवेत गेला. इतका वेळ त्याने टॉर्च वापरला नव्हता. या अंधारात त्या प्रकाशाची तिरीप पार लांबवर पोहोचली असती. त्यांच्या येण्याची आणखी सूचना मिळाली असती. आता त्याने टॉर्च शिलगावला. ते आले होते ती वाट खडकाच्या एका उभ्या भिंतीत संपत होती. विवराच्या काठापासून उभाच्या उभा कडा खाली गेला होता. सहज 20 फूट असेल. दोन्ही अंगांना खडकाची सपाट भिंत गेली होती. त्याने खाली टॉर्च सर्वत्र फिरवला, पण 25-30 फुटापलीकडचं काहीही टॉर्च दाखवू शकत नव्हता. वास्तविक आता गुरवांचा सल्ला हवा होता, पण ते बजाच्या मागे होते. त्याने संक्याला हलकेच पुढे बोलावलं. तोही दाटीवाटीने पुढे आला. संक्या, बजाबाचं मुंडासं उलगड. एक टोक माझ्या हातात दे. उपरण्याला मी माझा स्कार्फ बांधतो. 13-14 फूट होईल. त्यावरून तू खाली जा. धोका आहे, पण आता धोका सर्वत्रच आहे. आपण परत तर जाऊ शकत नाही. पुढेच जायला पाहिजे. मग काय? काही न बोलता संक्याने मुंडाशाचं एक टोक अजयच्या हातात दिलं. त्याला अजयने आपला 4 फूट लांबीचा स्कार्फ बांधला. त्याच्या शेजारच्या फटीतून संक्या कसा तरी पुढे आला. अजयकडे पाठ करून त्याने पाय खाली सोडले. अजयने मुंडाशाची एक वेटोळी स्वतःभोवती बांधली होती. पाहता पाहता संक्या खाली गेला. खालच्या खडकावर पोहोचला. बजा पुढे आला. त्याच्या हातात अजयने मुंडाशाचं टोक दिलं. जाम धरा बजाबा. मी खाली पोहोचलो की गुरवांना येऊ द्यात, मग तुमचं पाहू. बजाबाने मान हलवली. अजय वळला. त्या कपड्याच्या दोरावरून खाली गेला. टॉर्चच्या प्रकाशात त्याने आसपासचा भाग नीट पाहिला. त्याला हवं होतं ते जरा अंतरावर दिसलं. केव्हाच्या तरी मागच्या पुरात वाहून आलेल्या फांद्या एका अंगाला ढिगाने जमल्या होत्या. त्याने आणि संक्याने त्या फांद्यांचा 8-9 फुटांचा एक ढीग विवराखाली रचला. मुंडाशावरून गुरव खाली आले. मग बजाने पाय खाली सोडले. हात विवराच्या कडेवर ठेवले आणि सावकाश कड सोडली. तरी तो 7-8 फूट खाली पडलाच. त्याच्या वजनाखाली फांद्या कडाकडा मोडल्या, पण त्याला इजा झाली नव्हती. आता ते एका 25-30 फूट रुंदीच्या गोलाकार गुहेत उभे होते. आसपासच्या खडकात अनेक कपारी होत्या. त्या प्रत्येकीत आत जाऊन शोध करणं नुसतं अशक्यच नाही, धोक्याचं होतं. शेवटी गुरव म्हणाले, अजय, बजाबा, संक्या, आता आपण ज्या कामावर आलो आहोत त्यातला महत्त्वाचा टप्पा आला आहे. आता सर्व गोष्टी खुल्या करण्यास हरकत नाही. आपण चौघांनी इथे येणं हा योगायोग मुळीच नाही. कोणती तरी सुप्त प्रेरणा लोकांवर, घटनांवर कार्य करत आहे. घटनांना एका ठराविक मार्गाने रेटत आहे. आपण चौघांनी या जागी एकत्र यावं हेच व्हायचं होतं. आपण चौघं साधी माणसं नाही. निदान या क्षणी आपल्या मनांना, मेंदूंना एका दिव्य शक्तीचा स्पर्श झालेला आहे. ती शक्ती आता चौघांनी मिळून वापरायची आहे. इथं एकमेकींच्या पाठींना पाठ लावून बसा. सर्व दिशांना आपल्या नजरा पोहोचतील. मनातल्या मनात शंका काढून टाका. हे कसं आणि ते कसं हा बुद्धिवादी संभ्रम आता विसरा. मन एकाग्र करा. डोळ्यासमोर दिवा आणा, सूर्य आणा, चंद्र आणा, एखादी देवाची मूर्ती आणा. मन एकाग्र करा. त्या आंतरिक शक्तीला वाट खुली करून द्या. ती आपलं कार्य आपोआप करील. आता मनातले सर्व इतर विचार काढून टाका. अमुक एक व्हायला हवं अशी अपेक्षाही करू नका. मन एकाग्र करा. मन एकाग्र करा. मन एकाग्र करा. गुरवांचा आवाज खाली खाली येत शेवटी ऐकू येण्याच्याही मर्यादेखाली गेला. अजयने टॉर्च विझवला होता. एका खांद्याला त्याला संक्याचा स्पर्श होत होता.
दुसऱ्या खांद्याला बजाचा खांदा भिडला होता. आसपास संपूर्ण अंधार होता. डोळे उघडे ठेवले काय किंवा मिटले काय, काहीच फरक पडत नव्हता. आधी कितीतरी आठवणी मनात येत होत्या. राग, प्रेम, आनंद, शोक, खेद अशा भावनांनी मन हेलावत होतं. पण हळूहळू मनाचा पृष्ठभाग शांत झाला. डोळ्यासमोर एक प्रकाशबिंदू होता. तो जवळ लांब लहान मोठा व्हायला लागला. जड शरीराची जाणीव पार नाहीशी झाली. तो म्हणजे पोकळीत तरंगणारा एक हलका निर्द्रव आकार होता. तो प्रकाश मोठा झाला, हिरवट लालसर झाला, आसपासच्या सर्व भूभागावर पसरला. आता त्याला दिसलं की हा सर्व हिरवा प्रकाश एका लहानशा कपारीत अक्षरशः ओतला जात आहे. त्या गतीने त्यात हिरवे भोवरे निर्माण होत होते आणि त्या कपारीतून लांबवरून धडपडीचा गुरगुरण्याचा आवाज येत आहे. आणि मग एकदम राव डरकाळी फोडत ते त्या चौघांसमोर उभं राहिलं. हिरव्या लवलवत्या वाहत्या रेषा, माणसाच्या मांडी एवढ्या जाडीचे जाड जाड हात, त्याच्या अखेरीस लाल भडक नख्या, आग ओकणारे गरागरा फिरणारे न मिटणारे लाल अंगाराचे डोळे, खांद्यावर आणि पाठीवर चकचकते खवले. आत्तापर्यंत ते त्याला वाळिंब्यांच्या अक्कांच्या, नाहीतर लहान भिराच्या, नाहीतर पांडुरंगच्या रूपात दिसलं होतं. त्यांच्या मागचा हा आकार होता. पण हा तरी खरा होता कशावरून? याही मागे आणखी एखादी रचना असेल. मग एकाएकी तो आकार नाहीसा झाला. त्याच्या जागी मावशींच्या वाड्यातली मागची ओसरी आली. खांबाला टेकून विमल बसली होती. डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. अजय, अजय चला ना परत, ती पुढे होत म्हणाली. क्षणमात्र त्याच्या मनाचा संभ्रम झाला. हे खरं नाही. त्याचीच एखादी स्मृती चाळवली गेली असणार किंवा समोर रंगवलेल्या पडद्यासारखं खोटं चित्र असणार. तरीही किती खरं. तुम्हाला अजून कळलं नाही का, मीच हे सारं केलं म्हणून? तिचे डोळे क्षणभर हिरव्या चकचकत्या काचेचे झाले. मग परत पूर्वरंगावर आले. मीच तुमच्यासाठी त्याला जागवलं होतं, पहा. तिचा आकार विरघळला, बदलला, पुन्हा पूर्ववत झाला. पण हे अर्थात अशक्य होतं, खोटं होतं. गुरव, संक्या, बजा यांची स्मृती येताच विमल दिसेनाशी झाली. तिथे संक्याचा शेजारी उभा होता. हे नाटक कुठवर चालणार? पुरे, तमाशा पुरे, अजय ओरडला. त्या हिरव्या आकाराने एकदम त्या चौघांवर झेप घेतली. ज्या नख्यांनी म्हशीचं पोट फाडलं होतं, ज्या हातांनी पांडुरंगला टाचणीवरच्या फुलपाखरासारखा भिंतीत रुतवला होता, ते हात, त्या नख्या त्यांच्यावर झेपावत होत्या. अजयला अशी एक विचित्र जाणीव झाली की आपल्या मेंदूच्या सर्व पेशी, सर्व नसा लखलखत्या प्रकाशाने तळपत आहेत. 25,000 वर्षात मानवाने कधीही न वापरलेल्या मेंदूच्या पेशी आत्ता उत्तेजित होत होत्या. विश्वातल्या प्रकांड शक्तिप्रवाहाशी त्यांचे संयोग जुळत होते. त्या क्षणापुरता त्या विश्वव्यापी, अनादी, अनंत, अविनाशी, अजस्त्र शक्तिस्त्रोताला त्याच्या मेंदूतून वाट मिळाली. त्यांच्यावर झेपावत येणारा, हिरवट प्रकाशात लवलवणारा आकार हवेतल्या हवेतच थांबवला गेला. आणि मग अंमलात पडलेल्या वस्त्राचे एक एक धागे विस्कळीत व्हावेत. धागा धागा करत ते वस्त्र अंमलात विरघळून जावं, तसा तो हिरवा आकार कणाकणाने विरघळून गेला. त्याचा गुहेत मागमूसही राहिला नाही. अजूनही अजयच्या मनातून, मेंदूतून तो अफाट शक्तीचा प्रवाह वाहतच होता. आणि आता त्याला समोर एक चेहरा दिसत होता. हरिभाऊ चोरगे. ते चौघं एकमेकांच्या आधाराने कसे तरी उभे राहिले. ते चौघं एकत्र आले होते आणि शक्तियंत्र पूर्ण कार्यान्वित झालं होतं. पण मानवी मन अशा अमोघ अनिरुद्ध शक्तिस्त्रोतांसाठी घडलेलंच नाही. केवळ तो बोजा चौघांच्यात वाटला गेल्याने त्यांची मनं कशीबशी शाबूत राहिली. यासाठी चौघं हवे होते. एक जरी कमी असता तरी बाकीचे तिघे ठार वेडे झाले असते. आता ते उभे होते. बाहेर जाणारी दिशा त्यांना समजली होती.
पण आता जर ती वाट आधीच्या वाटेसारखी चढ उताराची, अरुंद, खडबडीत असती तर त्यांना ती क्रमणं अशक्यच झालं असतं. ज्या विवरात तो हिरवा लोट गेला होता तीच बाहेरची वाट होती. 50-60 पावलं चालताच ते विवराच्या तोंडाशी आले. एका दाट झुडपाखाली हे झाकलं होतं. ते टेकडीच्या उतारावर उभे होते. खाली नदी वाहत होती. डाव्या हाताला देवीचं देऊळ होतं. किती वाजले आहेत? गुरवांनी विचारलं. 12:30, अजय म्हणाला. म्हणजे रात्रीचे बरोबर 12 वाजलेले असताना त्याचा नाश झाला. पण अजून काम पूर्ण झालं नाही. हो, चोरगे, हरिभाऊ चोरगे. पण तो काही याचा मुख्य सूत्रधार नाही. या जुन्या मंत्रतंत्राची त्याला काहीही माहिती नसणार. त्याने यासाठी कोणाला तरी बोलावून घेतलेलं आहे आणि ते सर्व लोक अजूनही गडावरच असणार. आपण कितीही थकलो असलो तरी ते काम आपल्याला आत्ताच पुरं करायला हवं. ते डावीकडे वळले. टेकड्यांवरून चालायला लागले. वाट साधी मुळीच नव्हती आणि गुरवांनी अजयला टॉर्च न वापरण्याचा इशारा दिला होता. गडावर टेहेळणीसाठी एखादा ठेवला असला तर त्याने बाकीच्यांना सावध करायला नको. ठेचाळत घसरत एकमेकांना आधार देत ते शेवटी गडाच्या तटापाशी पोहोचले. आता अजिबात आवाज नको हं, गुरव म्हणाले. ते मधल्या अंगणात आले. तिथून मागच्या उतारावरून खाली आले. खालच्या टाक्यापाशी प्रकाश दिसत होता. काही लोकांचं बोलणंही कानावर येत होतं. ते अजिबात आवाज न करता सावकाश पुढे आले. अर्थात कपारीपाशी होते ते लोक पूर्ण बिनधास्त, बेफिकीर होते. आत्ताच्या वेळी कोणी वरून येईल ही त्यांनी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती. कपारीच्या तोंडाशीच खडकात एक पलिता खोचून ठेवला होता. 5 माणसं अर्धवर्तुळात बसली होती. बहुतेकांच्या हातात दारूचे ग्लास होते. कपारीच्या आतही प्रकाश होता. तिथेही आणखी काही लोक असावेत. हरिभाऊ त्यांचा मांत्रिक हे तर नक्कीच. ते 5ही जण उठून उभे राहिले. घटनांचा प्रवाह अजूनही वळवला जात होता का? त्यांच्यातला एक जण कपारीपाशी वाकून आत डोकावून पाहत म्हणाला, मालक, आम्ही जाऊ का आता? रात्र झाली, गारठाई आहे. आमचं काम झालं ना? कपारीपाशी हरिभाऊच आले. पैशांची देवाणघेवाण झाली. मिळाले सगळ्यांचे? हरिभाऊंचा आवाज आला. ठीक आहे, आता गेलात तरी चालेल. कपारीतून आणखी एक जण बाहेर आला. त्याने खडकातला पलिता उपसून काढला. या चौघांना एका खडकामागे लपायला जेमतेम वेळ मिळाला. ते 6 जण मोठमोठ्याने बोलत हसत खुशीने एकमेकांच्या पाठीवर थापा मारत त्यांच्यावरून गेले. ते जसे दूर दूर गेले तसा त्यांच्या पलित्यांचा प्रकाश आणि त्यांच्या बोलण्याचा आवाज दोन्ही कमी होत होत शेवटी दिसू व ऐकू येईनासा झाला. 5-7 मिनिटं वाट पाहून मग गुरव कपारीकडे वळले. चला, आता बघू हरिभाऊंबरोबर कोण आहे ते.